तुमचे ते त्यांना तुम्ही ओळखता कसे? त्यांनी काम केलंय श्याम बेनेगल, भारत की खोज, व्हेंटिलेटर मूव्हीज, त्या मराठीमध्ये तर आहेतच, स्टेजवरती तर ते एकदम प्रख्यात आहेत. जरूर. लोक घाबरलेली आहेत, माझी बायको घाबरलेली आहे पहिली. मी त्यांना सांगितलं मी की भूषणजींबरोबर बोलणं झालंय आणि ते आपल्या इथे पॉडकास्टला येणार आहेत. त्याचं काही आठवतं? स्वये श्रीराम प्रभू ऐकती कुशल रामायण गाती, कुशल रामायण गाती. वडील कठोर होते आणि मग नंतर तो आवाज झाला की नंतर मग कोणतरी शिक्षक यायचा, मग ते प्रिन्सिपलकडे सगळ्या घेऊन जायचे. तो मला मैदानात बसवायचे 40-45 मुलांना मान खाली घालून. प्रिन्सिपल प्रत्येकाच्या मानेवर डॉक्टर लागूनचा तुम्हाला आमची रिहर्सल असायची. बडाळ्याला सिद्धार्थ कॉलेज जे आहे तिकडे एक रिहर्सलचा हॉल होता. कुमार सोनी त्याचे दिग्दर्शक होते. ओके. आणि डॉक्टरांची 5:30ची रिहर्सल असायची. तर डॉक्टर 5:27ला रिहर्सलला टच पद्धत आहे. आणि अशोक अंडेंचं कसं आहे, अशोक अंडे डिटेलिंग मध्ये ऑर्केस्ट्रा जो नावारूपाला आला ना तो केवळ अशोक अंडेंमुळे. सुरुवातीला ऑर्केस्ट्राला तसं स्थान नव्हतं. ॲज पर माझं जे कॅलिबर आहे त्या कॅलिबरनुसार मला जितकी, आणि माझं डिव्होशन आहे एक क्षेत्रामध्ये, ह्या क्षेत्रामध्ये मी प्रोडक्शन करतो. आभाळम्यापासून मी प्रोडक्शनला सुरुवात केली. अच्छा. पण 100% देणं. आणि मग मी तन मन धन सगळं विसरून मी शूटिंगला वगैरे निघताना घरातनं मी निघाल्यानंतर मी घरच्यांना विसरायचं. निळूभाऊ. काय म्हणता? निळूभाऊ मला, आम्ही कुठेतरी दौरा होता आमचा आणि तिकडे, आता निळूभाऊ पण तसं म्हटलं तर नास्तिकच ना, समाजवादी. तर शनी शिंगणापूरला काहीतरी जायचं होतं आम्हाला. मी भाऊना वगैरे कुठे झालात? मंदार देवस्थळी जे आहे ना, मंदार देवस्थळी हा मुळात परफॉर्मन्स काढून घेणं आणि म्हणजे सिरियल क्षेत्रामध्ये जर म्हटलं ना तर खूप मोजके काही दिग्दर्शक आहेत. मनोज जोशी एक वेगळं, जे ऍक्टर म्हणून तर तो प्रगल्भच आहे. त्यामुळे ते वातावरण. आणि सुकन्याबरोबर तर इतकं म्हणतो ना, इतकं ट्युनिंग होतं ना आमचं. म्हणजे परी माझी जी मुलगी आहे ती मानस कन्या सुकन्याची. म्हणजे तिने ज्या परीला दिलेल्या टिप्स आहेत ना की ग्लिसरीन वापरायचं नाही. अच्छा. विनापटेन पण परीकडनं असंच काहीतरी सीन होता आणि तिला रडायलाच येत नव्हतं. विनायपटे म्हणाले ठीक आहे, एक मिनिट थांब. विनायपटे मग कॅमेराच्या मागे बसले आणि ते दुसरं जे कॅरेक्टर होतं त्याचे फक्त क्यूज देत होते. क्यूज देता देता ते घळाघळा रडत होते आणि त्याने असा फील दिला की परी सीन मध्ये डायलॉग सगळे करेक्ट करून रडली. पण तिथे कसं ते प्रेशर येतं, नो डाऊट येतं. पण त्याच्याकरता ना मनातल्या मला 100 आकडे मोजायचे. राग तर येतोच, 100 आकडे मोजायचे. आणि नंतर मी कसा हल्ली विचार करतो ना, म्हणजे त्यावेळी ब्लँक व्हायचो कारण तेवढी समज नव्हती. पण नंतर काम करत गेल्यानंतर मग ती समज आली. त्यामुळे कोणीतरी फायर केलं, कोणतरी काय बोललं की शेवटी मी विचार काय करतो, कॅमेऱ्यामध्ये मी दिसणार आहे. त्यांनी मला शिव्या घातल्या म्हणून मी माझ्या परफॉर्मन्सवर जर समजा काय त्याचा परिणाम झाला आणि उद्या लोकांनी विचारलं काय रे काय काम केलं तू, मी त्याला सांगणार नाही तो मला बोलला होता ना म्हणून मी असं झालं. हे मी एक्सक्युजेस देऊ शकत नाही. पण तो कधीतरी बाजूच्याला रिॲक्ट होतो, मी कॅमेरा फेस करत असतो. हे होतं. मग तिथे बरेच वेळा कसं होतं की माझ्यावरती 1-2दा असं झालं पण होतं की काहीतरी होतं आणि असंच जास्त चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट झाला माणूस. तर मी इतक्या वर्ष काम केल्यानंतर मला माहिती आहे ना, ठीक आहे. आणि माझं म्हणणं काय की ठीक आहे तुम्ही सांगा ना, मी जर समजा वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन दिल्या आणि मी त्याच्यात चुकत असेल तर मला सांगा. पण तुम्ही काय ते हे जर रिॲक्ट झाला तर मग मी नाही ऐकून घेणार ना. एक सर्टन एज झाल्यानंतर मग प्रत्येक वेळा सहन नाही करायचं. सेल्फ रिस्पेक्ट आणि इगो मध्ये थिन लाईन आहे ना, तीन लाईन आहे, ते बॅलन्स करायचं. एक्झॅक्टली. आणि मी म्हटलं नाही असं असेल तर मला नाही जमणार. व्हेरी नाईस. आणि मग नंतर ते कळलं, अरे नाही रे भाऊ
क्या जरा प्रेशर है ना, ऐसा है ना, ठीक है ना सर, मगर ये अभी क्या मेरे पीछे आप अगर रिएक्ट कर रहे हो और मैं देख रहा हूँ, पर मला दिसतंय माझ्या अपरोक्ष तू रिॲक्ट होतोयस काहीतरी, की म्हणजे फळांच्या सीझन मध्ये फळं किंवा वेगवेगळ्या वाणी, चांगल्या कापड्यातला वाणी, तिथे मी मॅनेजर म्हणून असायचो. तर त्यामुळे काम करताना कधीतरी एक स्पॉट हाच आला नाही, डिलिव्हरी बॉयच आला नाही. काय करायचं आता, ठीक आहे तू जाशील का, हा जाईन ना. मग त्या सायकलला त्या 2 पिशव्या, सर्फ बाहेर आलाय इकडून डालडा बाहेर आलाय, मागे 15 लिटरचा गिनीचा डबा लावलाय. आता हे त्याच्यानं सायकलवरनं चाललंय, 15वी लावत होते. ओके, अच्छा, तेव्हापासून काम 79ची गोष्ट. सुरुवातीला मी छोट्या छोट्या सिरियल करायचो, त्या म्हणजे काय 20 माणसांचा युनिट, 30 माणसांचं युनिट. त्याच्यानंतर नितीन देसाईचं जेव्हा मी राजा शिवछत्रपती केलं, तिथे येणार तर मी डायरेक्ट डबक्यातनं डायरेक्ट समुद्रातच गेलो ना. आणि तिथे असणारे जे अनुभव, तिकडे 100 माणसांचं 100-150चं युनिट, 100-150च्या लोकांची मनं सांभाळायची. आता अदिती सारंगधर माझं फाइंड आहे. काय म्हणता? येस, ऐकतील ते. हो छान, आणि माहिती आहे तिला, छान छान ती माहिती. भूषण दादा माझा गॉडफादर आहे असं म्हणते ती. त्यामुळे ते म्हणतो ना आबाळ मला, कारण आमचा हे डॉक्टर तोरसेकर जे माझा भाऊ आहे, तिचं वडील पण डॉक्टर. ते म्हणाले माझ्या मुलीला जरा काय असेल तर सांग ना तुझ्या भावाला. किती छान. त्यामुळे तिने म्हणतो ना सुरुवात केली. अशी बरीच मंडळी आहेत. खूप छान. आणि म्हणजे मी असं म्हणत नाही, मी निमित्त आहे. नंतर त्यांची कॅलिबर आणि त्याच्या अशा पद्धतीने ते मोठे होत गेले. दिग्दर्शक, कला दिग्दर्शक नितीन देसाई. त्यामध्ये शिवाजीच्या वेळी कास्टिंग करणं हे एक मोठं हे होतं, शिवधनुष्य होतं. चॅलेंज काय होतं? चॅलेंज मध्ये कसं ना, चॅलेंज मध्ये कसं होतं, कास्टिंग करतो आपण, तर तानाजी मालुसरे कसे दिसायचे, शाहिस्ते खान कसा दिसायचा, औरंगजेब कसं, त्याची स्केच काढलेली असायची. कास्टिंग डिरेक्टर म्हणून फक्त काम करायचो, त्याचे पैसे मी काय घ्यायचो नाही. पण मी कास्टिंग कोऑर्डिनेटर म्हणून मला फेमस केलं होतं लोकांनी. बरं, कास्टिंग कोऑर्डिनेटर ही डेफिनेशन अशी की ते कमिशन घेतात, की मला कोणीतरी बरं एन्क्वायरी यायची आणि काय जाता देखो ना मराठी में कोई कॉमेडी आहे तो देखो, मी नानलस्करांचं नाव सुचवलं. नाही ते मी घरातलं काहीतरी कॉमेडी नोकर असं काहीतरी काम होतं. नानलस्करांनी ते काम केलं. 2 दिवसाचं काहीतरी शूटिंग होतं. त्यांना काहीतरी सर्टन बऱ्यापैकी पैसे मिळाले, मर्यादा, हे सगळं करून त्याच्यामध्ये दुसरं यश अमोल गुलमे. आपण कसं मध्ये सूर्यकांत चंद्रकांत यांनी केलेलं आहे आणि त्यांचा आपल्यावर कुठेतरी एक पगडा होता आणि तो पगडा वर मुलकोल्हेंनी कुठेतरी म्हणतो ना आपण. खरंच आहे, मी तेच बघायचं. आता तुम्ही कुठल्या तरी गाडीवर वगैरे राजे असं लिहिलेलं असतं, तिथे तुम्हाला अमोल कोल्हे दिसतात. अगदी अगदी. तर ही कुठेतरी म्हणतो ना पण, आणि ते शेवटी ना कुठे काहीतरी ते जागृत आहे शेवटपर्यंत. राजे काय म्हणतात कसे उत्स्फूर्त इथून येतं. तेच म्हणतात त्या कामामुळे. आणि ते कसं ना, तो जे सगळे जे अलंकार वगैरे सगळे घालत असताना तो नमस्कार करून ते घालायचं. ते तयार होता ना, ती मेकअप आणि कॉस्ट्युम्स घातल्यानंतर गळ्यामध्ये ती कवड्याची माळ वगैरे हे सगळं घालून ते घातल्यानंतर ते सगळं त्याला तो नमस्कार करून मग ते घालायचं. पडलं तर काय करायचं. विल नॉट बिलीव्ह, सोनोपंतांची तुला झाली, शिवाजी महाराजांची सोनोपंतांची जिजाबाईंची तुला झाली. 1:30 वाजेपर्यंत प्रचंड भरलेलं ढग भरले होते. कधीही पाऊस आणि खूप प्रेशर. कसं होणार. सीन दोन्ही संपले. 2 वगैरे वाजले असतील. सकाळी 7 वाजल्यापासून 2 पर्यंत हे 2 सीन झाले. कॅमेरा आतमध्ये गेला आणि धो पाऊस. पण नंतर आता मी म्हणतो तुम्हाला, अक्षय कुमार वरनं मी आपल्या अक्षयकडे येतो. अक्षय मसूरकर हे जे काय माझ्या आयुष्यात आले, त्यामुळे ना तो एक माध्यम आहे, स्वामींच्या संपर्क करण्याचा एक माध्यम आहे. त्यामुळे त्यांनी ना आंतरिक कुठेतरी जी परिपक्वता आहे ना ती त्याच्यामुळे आली. त्यामुळे आता कसं आहे ना,
आता वाईट वाटणं बिटणं वगैरे या गोष्टीच्या पलीकडे गेलेलो आहे. ते माझ्या विषय निघाला म्हणून सांगतो. हो. डिसेंबरमध्ये माझी बायको एक्सपायर झाली. त्यावेळी बरं मी खूप कमकुवत आणि एकदम डळमळीतच, म्हणजे मला काय बारीक सारीक रस्त्यावर बारीक कोण गरीब दिसलं तर डोळ्यातनं पाणी येणारा माणूस. आणि अशा वेळी एक तर माझी मुलगी आणि अक्षय, या दोघांनी जे मला खंबीर, ज्या गोष्टी आहेत त्या बघायला तुम्ही नाही आहात, पण तुम्ही जरी नसलात तरी तुमचे ब्लेसिंग्स, तुमचे आशीर्वाद आणि तुम्ही जिथे कुठे आहात तिथून त्या बघत असणार याची मला खात्री आहे. आणि तुम्हाला त्याचा सार्थ अभिमान वाटत असणार. मला माहिती आहे. मिस यू. तू जितकी साधी होतीस तसाच मी आहे असं मला वाटतं. वसू, 37 वर्ष आपण संसार केला. खूप आनंदाचे क्षण तू मला दिलेस. तू, मी, परी, आपल्या तिघांचं जे काय रॅकेट होतं, आपण आयुष्यात खूप धमाल केली, खूप मजा केली. पावलोपावली तुझी आठवण येते. परी, डोळ्यातलं पाणी बघितलं तर रड चिडशील माझ्यावर. तू जो काय मला आधार दिलास, त्या गेल्यानंतर मला जे खंबीर केलास, मला परिपक्व केलास, मला इथे परळ आणलंस, मी तुला इतका पण विरोध केला नाही. कारण मला जगाची ताकद तू दिलीस. गुणगुणतो आता मी एकटाच असल्यामुळे मी स्वतः, म्हणजे मला काय असं बंधन नाही, त्यामुळे मी छान गातो. जीवन से भरी तेरी आंखें मजबूर करे जीने के लिए सागर भी तरसते रहते हैं तेरे रूप का रस पीने के लिए, जीने के लिए, जीवन से भरी तेरी आंखें. द APN पॉडकास्ट शो हा, या शोचा मी एक भाग झालेलो आहे. आणि या कुटुंबामध्ये मला द APN पॉडकास्ट शोच्या निमित्ताने मी त्यांचा एक सदस्य झालेलो आहे. ही मुलाखत पराग दादांनी घेताना म्हणजे समोरच्याला खूप ओपनली आपण बोलू शकलो, मनमोकळेपणाने मी बोललो. माझ्या सगळ्या मनाची कवाडं मी उघडी केली. आणि ह्या द APN पॉडकास्ट शोमुळे मला स्वतःला रिवाइंड करता आलं, माझ्या बालपणापासून ते आत्तापर्यंतच्या स्टेजमध्ये.